मनोकामना न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. धनंजय सावंतांनी उभे केले आमदार सावंत समोर मोठे आव्हान. परंडा. मनोकामना. परंडा तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत युती आघाडी न झाल्याने सर्वच पक्षांनी स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवले. परिणामी जवळपास सर्वच प्रभागांमध्ये चौरंगी आणि अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. निवडणूक प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आणि राजकीय वातावरण तापले होते. या निवडणुकीत आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी जवळातनी जिल्हा परिषद गटातून भाजप पुरस्कृत उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली होती. त्यामुळे ही लढत अधिकच चर्चेत आली. अखेर या मतदारसंघातून धनंजय सावंत यांनी विजय मिळवत एक प्रकारे आमदार सावंत यांच्यासमोर राजकीय आव्हान उभे केले असल्याची चर्चा रंगली आहे. जिल्हा परिषद गटांचे निकाल. शेळगाव. अमर सुभाषराव मोरे, आनंद वैशाली, चंद्रकांत लोके शिवसेना. जवळातनी धनंजय उत्तम सावंत अपक्ष. डोंजा. भाऊसाहेब बाबासाहेब खरसडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट. लोणी. राणी रेवणनाथ ढोरे अपक्ष. पंचायत समिती गण परंडा. चिंचपूर बु. गणेश बापूराव भिल्लारे शिवसेना. शेळगाव. रेश्मा अशोक गायकवाड शिवसेना. खासापुरी. दीपाली महेश खुळे राष्ट्रवादी काँग्रेस. जवळातनी चंद्रकांत गवारे. आनाळा. मालनदादा कोलते शिवसेना. सिरसाव. मोनिका केदार पाटील भाजप. डोंजा. पंकज गोपाळ पाटील राष्ट्रवादी काँग्रेस सोनारी. समाधान सुभाष नलवडे शिवसेना. वडनेर. अर्चना अण्णासाहेब जाधव शिवसेना. लोणी. धनश्री विश्वास लोकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. या सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून येत्या काळात परंडा तालुक्याच्या विकासासाठी सकारात्मक कामकाज होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मनोकामना न्यूज परंडा.